नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये डॉक्टर पंजाबराव अलियास भाऊसाहेब देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज अमरावती या कॉलेजबद्दल सविस्तर माहिती बघायची आहे. या कॉलेजचं कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर काय आहे, त्याचप्रमाणे या कॉलेजचा लास्ट इयरचा काय कट ऑफ गेलेला आहे, लास्ट राऊंडचा, ही संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. डॉक्टर पंजाबराव अलियास भाऊसाहेब देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज अमरावती हे कॉलेज महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्स नाशिक या युनिव्हर्सिटीशी त्या ठिकाणी ॲफिलिएटेड आहे. या ठिकाणी 830 बेडेड हॉस्पिटल, 28 वॉर्ड्स आणि 24 आवर्स एमर्जन्सी अँड OPD सर्व्हिस अवेलेबल त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी PG आणि MBBS दोन्ही पण त्या ठिकाणी कोर्स अवेलेबल आहे. MBBSची इंटेक कॅपॅसिटी 150 तर PGची इंटेक कॅपॅसिटी 55 एवढी त्या ठिकाणी आहे. या कॉलेजचं लोकेशन जर आपण बघितलं तर शिवाजीनगर मोर्शी रोड अमरावती या लोकेशनला हे कॉलेज त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी बोथ बॉईज अँड गर्ल हॉस्टेल त्या ठिकाणी अवेलेबल आहे. कॅटेगरी वाईज जर आपण कट ऑफ बघितला तर 2023चा लास्ट राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ जो आहे हा ओपन कॅटेगरीचा 545, OBC कॅटेगरीचा 542, VJ कॅटेगरीचा 520, NTB कॅटेगरीचा 494, NTC 537, NTD 545, SC 479, ST 346 या प्रकारे लास्ट राऊंडचा 2023चा कट ऑफ या डॉक्टर पंजाबराव अलियास भाऊसाहेब देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज म्हणजेच PDMMC अमरावती या कॉलेजचा लास्ट राऊंडचा कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर आपण या ठिकाणी डिस्कस करूया. आता ॲडमिशन फी जी आहे ही ऑल कॅटेगरीसाठी 1,500 एवढी लागणार आहे, जे की कॅश तुम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर 85% स्टेट कोटाची ओपन कॅटेगरीची जी काही फीस आहे ही 9,62,000 एवढी आहे. OBC कॅटेगरीची सुद्धा 9,62,000 असणार आहे. परंतु 9,62,000 ही जी काही फीस आहे ही अशा स्टुडंटची आहे ज्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा जास्त आहे. त्याच्यानंतर VJ कॅटेगरी, NT कॅटेगरी, SBC कॅटेगरी या कॅटेगरीसाठी फक्त या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस आहे ती म्हणजे 87,455. SC STसाठी ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी दोन्ही पण फी त्या ठिकाणी नाही आहे. तर 15% NRI कोट्यासाठी 48,10,000 एवढी फीस आहे. IQ कोटासाठी 28,86,000 एवढी फीस आहे. IQ कोटासाठी 28,86,000 एवढी फीस आहे. तर 15% NRI कोटासाठी 48,10,000 एवढी फीस असणार आहे. आता कॉलेज कॉशन मनी जो आहे हा ऑल कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी त्या ठिकाणी असणार आहे, जे की रिफंडेबल आहे. कॉलेज कॉशन मनीचं जे काय अमाऊंट आहे ते आहे 1 लाख. हे सर्व स्टुडंटसाठी लागणार आहे ऑल कॅटेगरीच्या. आणि तुमचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर हे जे काही कॉलेज कॉशन मनी आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी रिटर्न भेटणार आहे. त्याच्यानंतर स्टुडंट असोसिएशनची जी काही फीस आहे ही त्या ठिकाणी 30,000 एवढी असणार आहे. त्याच्यानंतर ट्युशन फीस फॉर OBC EWS कॅटेगरी दोज who have income certificate below 8 lakh, ज्यांचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणार आहे, इन्कम असणार आहे, अशा OBC आणि EWSच्या स्टुडंटसाठी ही जी काही फीस आहे ट्युशन फीस ही 5,24,730 एवढी असणार आहे. आपण या ठिकाणी बघितलं होतं B नंबरला OBC कॅटेगरीसाठी 9,62,000 जी फीस आहे ही अशा स्टुडंटची आहे ज्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा जास्त आहे, परंतु ज्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे अशा स्टुडंटला OBC कॅटेगरीच्या फक्त 5,24,730 एवढीच फीस त्या ठिकाणी लागणार आहे. त्याच्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर ॲडमिशन जर आपण बघितलं तर या ठिकाणी नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, अलॉटमेंट लेटर, प्रूफ ऑफ एज, त्याच्यानंतर HSC मार्कशीट ऑर इक्वॅलंट एक्झाम मार्कशीट, HSC बोर्ड सर्टिफिकेट, कॉपी ऑफ आधार कार्ड, नीट मार्कशीट, नीट ॲडमिट कार्ड, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, ॲनेक्झर एजच्या अकॉर्डिंग त्या ठिकाणी पाहिजे. कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट, गॅप सर्टिफिकेट, जर तुम्ही रिपीटर असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी गॅप सर्टिफिकेट लागणार आहे. जर नसाल तर गॅप सर्टिफिकेटचं त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची गरज नाही आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. आता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे याची हे व्हॅलिड असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता 2024ला तुम्ही ॲडमिशन घेत आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी NCL हे 31 मार्च 2025 या डेटपर्यंत त्या ठिकाणी असलं पाहिजे. त्याच्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट इफ
ॲप्लिकेबल, त्याच्यानंतर कॉपी ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, सिटी सेलचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तो त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर प्रेफरन्स फॉर्म, आता ज्यावेळेस तुम्ही प्रेफरन्स त्या ठिकाणी भरणार आहे म्हणजे निवड यादी किंवा आपण त्याला प्रेफरन्स फॉर्म किंवा चॉईस फिलिंग म्हणतो, ती लिस्टसुद्धा तुम्हाला या ठिकाणी या कॉलेज मागवेल. त्याच्यानंतर EWS सर्टिफिकेट फॉर 23-24 इश्यू बाय अप्रोशिएट ऑथॉरिटी. आता आपण हे जे आहे हा PDF आपण फीसचा आणि डॉक्युमेंटचा ॲकॅडमिक इयर 2023-24चा बघतोय, तर 24-25 साठीसुद्धा हेच त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स लागतील, यापेक्षा डिफरंट काही असणार नाही. इन्कम सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट जे आहे हे सुद्धा त्या ठिकाणी व्हॅलिड पाहिजे. त्याची जी काही डेट आहे हे 2024ला तुम्ही ॲडमिशन घेत आहे, म्हणून 1 एप्रिल 2024 नंतर काढलेलं EWS सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. इन्कम सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल, त्याच्यानंतर ऑर्फन सर्टिफिकेट फ्रॉम अप्रोशिएट ऑथॉरिटी. त्याच्यानंतर जर D1, D2, D3 त्यासाठी जर रिझर्वेशन तुम्हाला लागू असेल तर ते डॉक्युमेंटसुद्धा या ठिकाणी पाहिजे. त्याचबरोबर MKB महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर, त्यासाठी जर त्या एरियामध्ये तुम्ही असाल तर त्या संबंधित जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्ससुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मायनॉर, या प्रकारे आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज अमरावती या कॉलेजबद्दल सविस्तर माहिती बघितलेली आहे, कट ऑफ बघितलेला आहे, त्याचप्रमाणे कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर बघितलेलं आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. धन्यवाद.